नमस्कार. आज आपण अशा एका धोरणाचं विश्लेषण करणार आहोत जे भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलून टाकणार आहे. होय, आपण बोलतोय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल. प्लेग्रुपपासून ते थेट युनिव्हर्सिटीपर्यंत विद्यार्थ्यांचा संपूर्ण प्रवास कसा बदलणार आहे याचीच ही एक मास्टर ब्लूप्रिंट आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया या एका अत्यंत महत्त्वाच्या विचारानं. शिक्षण व्यवस्थेचा मूळ उद्देश फक्त पोपटपंची करणारे विद्यार्थी घडवणं नाही, तर तर्कशुद्ध विचार करणारी, करुणा आणि सहानुभूती असलेली उत्तम माणसं घडवणं हा आहे. खरं तर हाच या संपूर्ण नव्या आराखड्याचा पाया आहे. मार्कशीटवरच्या आकड्यांपलीकडे जाऊन एक परिपूर्ण आणि संवेदनशील नागरिक घडवण्यावर यात सर्वात जास्त भर देण्यात आलाय. आता हा एवढा मोठा दस्तऐवज आपण समजून कसा घेणार? तर एका विद्यार्थ्याच्या प्रवासाप्रमाणे. आपण या विश्लेषणात हे 6 मुख्य टप्पे पाहणार आहोत. एक नवीन शैक्षणिक दृष्टिकोन, 5+3+3+4 ची नवी शालेय रचना, पायाभूत साक्षरता, अभ्यासक्रम आणि मूल्यमापनातले बदल, समता आणि शिक्षकांचे सक्षमीकरण, आणि शेवटी उच्च शिक्षणात होणारं परिवर्तन. तर आपला पहिला टप्पा आहे नवीन शैक्षणिक दृष्टिकोन. इथे शिक्षणाची मांडणी अगदी सुरुवातीच्या म्हणजेच मेंदूच्या विकासावर आधारित केली गेली आहे. आता हा आकडा बघा, 85%. तुम्हाला माहितीये का, मानवी मेंदूचा तब्बल 85% विकास हा वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापूर्वीच होतो. ही आकडेवारी खरोखरच थक्क करणारी आहे, बरोबर ना? म्हणूनच फक्त प्राथमिक शाळेची वाट न बघता पूर्व प्राथमिक शिक्षणावर म्हणजेच अंगणवाड्या आणि बालवाड्यांवर आता विशेष लक्ष दिलं जाणार आहे. हाच तर मुलांच्या आयुष्याचा खरा पाया असतो. मेंदूच्या या सुरुवातीच्या विकासाचं महत्त्व लक्षात घेतल्यानंतर आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, तो म्हणजे 5+3+3+4 ही नवीन शालेय रचना. पारंपरिक व्यवस्थेला आता कायमचा निरोप दिला जाणार आहे. इथे जुनी आणि नवी पद्धत समोरासमोर ठेवली की फरक स्पष्ट दिसतो. आपली जुनी आणि ताठर अशी 10+2 ची रचना थेट वयाच्या 6व्या वर्षापासून सुरू व्हायची. म्हणजे सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची वर्षे त्यातून सरळ वगळली जायची. पण आता ही नवी 5+3+3+4 ची रचना वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच सुरू होते. सुरुवातीची पहिली 5 वर्षे ही पायाभूत असतील, ज्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची 3 वर्षे आणि पहिली दुसरीची 2 वर्षे एकत्र जोडली गेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर विद्यार्थी आता बौद्धिक विकासाच्या या 4 नैसर्गिक टप्प्यांमधून पुढे जातील. 3 ते 8 वर्षांपर्यंत पायाभूत टप्पा, 8 ते 11 पूर्वतयारीचा टप्पा, 11 ते 14 मध्य टप्पा आणि 14 ते 18 वर्षांपर्यंत माध्यमिक टप्पा. मुलांच्या वयानुसार आणि त्यांच्या मानसिक क्षमतेनुसार हे टप्पे अत्यंत बारकाईने डिझाईन केले आहेत. दप्तराचं ओझं कमी आणि शिक्षणातली मजा जास्त असा हा सगळा प्रयत्न आहे. पण बघा, कोणतंही प्रगत शिक्षण घेण्यापूर्वी एक मोठा अडथळा पार करणं गरजेचं आहे. तो आहे आपला 3रा टप्पा, पायाभूत साक्षरता आणि सध्याच्या शैक्षणिक संकटावर उपाययोजना. 5 कोटी हा आकडा ऐकायला साधा वाटतो, पण तो प्रचंड चिंताजनक आहे. आज आपल्या प्राथमिक स्तरावरच्या जवळपास 5 कोटी विद्यार्थ्यांकडे मूलभूत वाचन आणि गणिताचं साधं कौशल्यही नाही. हे एक मोठं राष्ट्रीय संकटच आहे. जर मुलांना साधं वाचताच येत नसेल किंवा बेरीज वजाबाकीत जमत नसेल, तर पुढचं अवघड शिक्षण ते कसं घेणार? हीच वस्तुस्थिती ओळखून यावर तातडीने उपाय शोधण्याला धोरणात सर्वोच्च प्राधान्य दिलंय. आणि म्हणूनच 2025 पर्यंत राष्ट्रीय मिशन अंतर्गत काही अतिशय स्पष्ट आणि तातडीच्या उपाययोजना आखण्यात आल्यात. पहिलं म्हणजे वंचित भागात शिक्षकांच्या रिक्त जागा लगेच भरणे. दुसरं, पहिल्या इयत्तेत येणाऱ्या मुलांसाठी 3 महिन्यांचा खेळ आधारित पूर्वतयारी अभ्यासक्रम राबवणे. आणि तिसरं म्हणजे 2025 पर्यंत दीक्षा म्हणजेच DIKSHA या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वेगाने विस्तार करणे. पाया पक्का झाला की मग सुरू होतो 4था टप्पा, तो म्हणजे अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाचे नूतनीकरण. इथे आपण पाठांतराकडून खऱ्याखुऱ्या सर्वांगीण कौशल्यांकडे वाटचाल करणार आहोत. आता इथून पुढचा शाळेचा अनुभव पूर्णपणे वेगळा असेल. सर्वात भारी गोष्ट म्हणजे कला आणि विज्ञान शाखांमधली कडक भिंत आता पडणार आहे. म्हणजे एखाद्याला फिजिक्ससोबत म्युझिकही शिकायचं असेल तर ते आता शक्य आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिझाईन थिंकिंगचा समावेश असणार आहे. आणि हो, बॅगलेस डेज म्हणजे दफ्तर नसलेले 10 दिवस. या काळात मुलं चक्क स्थानिक सुतार, कुंभार किंवा कलाकारांसोबत प्रत्यक्ष काम करून अनुभव घेतील. नुसतं पुस्तकीय ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष जगाचा अनुभव. आणि या सगळ्या नव्या बदलांची चाचपणी करण्यासाठी परख नावाचं एक नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र सुरू होतंय. आता इथे घोकमपट्टी करून परीक्षेत ओकण्याला महत्त्व नसेल, त्याऐवजी खऱ्या जगात उपयोगी पडणाऱ्या क्षमतांचं मूल्यमापन होईल.
मार्कशीटच्या पलीकडे जाऊन मुलांच्या खऱ्या टॅलेंटची पारख होणार आहे, ज्यामुळे त्या जीवघेण्या कोचिंग क्लासच्या संस्कृतीचा ताण नक्कीच कमी होईल. शिक्षण हे फक्त मूठभर लोकांसाठी नाही तर ते सर्वांसाठी असावं. याच विचारावर आधारित आहे आपला 5वा टप्पा, समता आणि शिक्षकांचे सक्षमीकरण. कौटुंबिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीमुळे कोणाचंही भविष्य मर्यादित राहू नये यासाठी सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गट म्हणजेच SEDGची नव्याने ओळख करण्यात आली आहे. यात लिंग, भौगोलिक स्थान किंवा अपंगत्व यांसारख्या आधारावर विशेष मदतीची गरज असलेल्यांचा समावेश आहे. यांच्यासाठी जेंडर इन्क्लुजन फ्रंटसारख्या विशेष यंत्रणा उभ्या केल्या जातील. कोणीही शिक्षणाच्या प्रवाहातून मागे राहू नये हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे. पण बघा, उत्तम विद्यार्थी घडवायचे असतील तर उत्तम शिक्षकही असायला हवेत ना. म्हणूनच 2030 पर्यंत शिक्षकी पेशात मोठी ऊर्जा आणली जाणार आहे. यासाठी 4 वर्षांची एकात्मिक BEd पदवी आता सक्तीची असेल. शिक्षकांच्या ज्या विनाकारण बदल्या होतात त्या थांबवून त्यांना एका जागी स्थैर्य दिले जाईल. आणि दरवर्षी त्यांच्यासाठी 50 तासांचं अनिवार्य व्यावसायिक प्रशिक्षण असेल. शिक्षक जितके अपडेटेड आणि सक्षम तितकीच आपली शिक्षण व्यवस्था मजबूत. शालेय जीवनातले हे सगळे भन्नाट बदल पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच पडतो की हे परिवर्तन हायस्कूलच्या पलीकडे कसं काम करेल. जेव्हा विद्यार्थी प्रौढावस्थेत आणि प्रत्यक्ष करिअरच्या उंबरठ्यावर असतील तेव्हा काय? याच प्रश्नाचं उत्तर आहे आपला 6वा आणि अंतिम टप्पा, उच्च शिक्षणातील परिवर्तन. इथे बहुविद्याशाखीय उत्कृष्टतेसाठी मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण पाहायला मिळेल. आता उच्च शिक्षणात छोटी आणि विखुरलेली महाविद्यालये कमी होतील. त्याऐवजी किमान 3000पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या भव्य आणि बहुविद्याशाखीय विद्यापीठांकडे वाटचाल सुरू होईल. अगदी प्राचीन काळातल्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांसारखं एक समृद्ध वातावरण इथे पुन्हा निर्माण करायचं आहे. एकाच कॅम्पसमध्ये विद्यार्थी तंत्रज्ञान, साहित्य, कला किंवा वैद्यक अशा कोणत्याही शाखांचे विषय एकत्र शिकू शकतील. आणि देशातल्या संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी एक भक्कम योजना आहे. पारदर्शक मूल्यांकनाच्या आधारे महाविद्यालयांना आता श्रेणीबद्ध स्वायत्तता दिली जाईल. म्हणजे उत्तम कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना पदवी देण्याचे स्वतःचे अधिकार मिळतील. आणि हळूहळू या महाविद्यालयांचं रूपांतर उत्कृष्ट संशोधन केंद्रित किंवा अध्यापन केंद्रित विद्यापीठांमध्ये होईल. दर्जेदार शिक्षणासाठी ही एक अतिशय सकारात्मक स्पर्धा असेल. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ने एक अत्यंत भव्य आणि धाडसी असा आराखडा आपल्यासमोर मांडला आहे. कागदावर हे धोरण भारताला जागतिक न्यार महासत्ता बनवण्याची ताकद नक्कीच ठेवतं. पण खरा कस कुठे लागेल तर याच्या प्रत्यक्ष आणि पारदर्शक अंमलबजावणीत. हे धोरण देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचं भविष्य खऱ्या अर्थाने बदलेल का, की हे फक्त एक सुंदर स्वप्नच राहील? येणारा काळच याचं उत्तर देईल. पण या बदलाच्या दिशेने पडलेले हे पाऊल नक्कीच आशादायी आहे. तुम्हाला काय वाटतं?